राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईचे खातेदारांना वाटप सुरू, शेतकऱ्यांना दिलासा। पिकांच्या नुकसान भरपाईनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांची जमीन ही खरडून गेली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार। 2025 संपले तरी पीक विम्याची प्रतीक्षाच 9 वर्षांमध्ये तरी मिळणार का? शेतकऱ्यांना प्रश्न। सध्या जर बघायला गेलं तर आता पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नेमका पीक विमा कधी मिळणार, सविस्तर अपडेट पुढे बघूया। मराठवाड्यातील शेतकरी पिकवतोय सोनेरी कापूस, 10% दर अधिक, 16 गावांमध्ये लागवड। मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरीपामध्ये 100 एकरांवरती नैसर्गिक सोनेरी रंगाच्या कापसाची लागवड करून उत्पादन घेतले आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा समावेश आहे। शेतकरी आणि कृषी विभागामध्ये बांधणार संवाद सेतू, कृषी आयुक्तांची माहिती। राज्याचा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील वर्षानुवर्षाचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी नव्या वर्षामध्ये संवाद सेतू उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेल। दादा उघडणार 565 कोटींच्या विकास कामांचा पिटारा, बीडमध्ये नव्या वर्षाची सुरुवात विकास कामांच्या भूमिपूजनाने होणार। बीड जिल्ह्याच्या विकासासाठी नववर्षाच्या सुरुवातीलाच 565 कोटींचा निधी मंजूर। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार, लाडकीचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती। राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यामध्ये आलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे उघड झाले आहे। तेलबिया उत्पादकांना मिळणार 69 कोटी, 50 लाख, 35 लाख, 335 लाखांचा निधी, शेतकऱ्यांना दिलासा। 2025 वर्ष शेतीसाठी निराशाजनक, शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडले। एकीकडे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान तर दुसरीकडे उत्पादनाला काहीच भाव मिळत नाही। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। राज्यातील साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असून उर्वरित 8% शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। केंद्राची राज्याला भेट, नाशिक, सोलापूर, अक्कलकोट कॉरिडॉरला मंजुरी देण्यामध्ये आली असून 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉर होणार। राज्यातील अनेक बँकांमध्ये दावा न केलेल्या 5856 कोटींच्या ठेवी पडून बँकांनी सुरू केली याबाबत शोध मोहीम। राज्यामध्ये उमेदवारांचे अर्ज होत आहेत बाद, छाननी प्रक्रियेला सुरुवात, सर्व पक्षीयांना बसत आहे फटका। सध्या जर बघायला गेलं तर अर्जांची छाननी सुरू। टोमॅटोला चांगला बाजारभाव, उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान। सध्या जर बघायला गेलं तर आता टोमॅटोच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे। अनेक ठिकाणी कॅरेट मागे 850 रुपयापर्यंत दर आहे। उत्तर भारतातील थंडीची लाट कायम। सध्या जर बघायला गेलं तर उत्तर आणि पूर्व भारतातील मोठ्या भागांवरती तीव्र थंडीचा परिणाम कायम राहिला। दाट धुके, घसरणारे तापमान आणि खराब हवेच्या गुणवत्तेमुळे अनेक राज्यांमधील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचे चित्र बघायला मिळाले। 21व्या शतकाची 25 वर्ष पूर्ण, परिवर्तनाचा काळ, बायोटेक ते AI पर्यंत झेप। 10वी-12वी परीक्षा सुरू होण्याआधीच वादामध्ये मुख्याध्यापक महासंघाचा व्यवस्थापनावरती बहिष्काराचा इशारा। कांदा उत्पादकांमध्ये कर्जबाजारीपणा वाढला, केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत, कांदा उत्पादक संघटनेचा गंभीर आरोप, शेतकरी संकटात। सोशल मीडियावरील अश्लील मजकुरांवरती तात्काळ कारवाई करा, केंद्र सरकारचा फेसबुक, इन्स्टाला कडक इशारा देण्यामध्ये आलेला आहे। सोशल मीडियावरील अश्लील मजकुरांवरती तात्काळ कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला। बँक बंद होणार, निवडणुकींच्या तोंडावरती उडाली अफवा। सध्या जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आता बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची शाखा ही बंद होणार असल्याची अफवा उडाली होती। दुष्काळी अनुदानामध्ये वडवणी तालुक्यात मोठा घोटाळा, तहसीलमधील कर्मचारी व तलाठ्याच्या रायटरचा सहभाग बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर दुष्काळी अनुदानामध्ये वडवणी तालुक्यामध्ये मोठा घोटाळा झाला असून यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा नाही।
जपानला मागे टाकत भारत बनला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. भारताची अर्थव्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून वाढते वेगाने. सध्या जर बघायला गेलं तर जपानला मागे टाकत आता भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. बनावट सोन्याच्या तारणावरती कर्ज उकळले, तिघांना अटक. इगतपुरी तालुक्यामध्ये खळबळ. सध्या जर बघायला गेलं तर बनावट सोन्याच्या तारणावरती कर्ज उकळण्यात आले. लाल कांद्याचा दर टिकवण्यासाठी लासलगाव बाजार समितीचा पुढाकार. सभापती जगताप यांची रेल्वे महाप्रबंधकांकडे रॅकची मागणी. 12 जानेवारीला गोदावरीमध्ये शेतकऱ्यांची सामूहिक जलसमाधी. नुकसान भरपाई देण्याची मागणी. गंगापूर येथील अपडेट बघायला मिळत आहे. अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी. वर्ष संपले पण पीक विमा नाही. शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये. शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. साधारणतः 20 जानेवारी नंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा परतावा आता जमा केला जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर आता पीक विमा नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही साधारणतः 20 जानेवारी नंतर जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. वाढत्या थंडीमुळे आंब्याची झाडे बाराने लगडली. सध्या जर बघायला गेलं तर वाढत्या थंडीचा परिणाम आपल्याला आता आंब्याच्या बागांवरती चांगला दिसून येत असून आता आंब्याची बागे बाराने लगडली. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार नवीन कायदा करणार. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती. अंतिम पैसेवारी 48 पैसे. दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना सवलती मिळण्याचा मार्ग आणखी प्रशस्त. अकोला जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे. अकोला जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून अंतिम पैसेवारी 48 असून आता शेतकऱ्यांना सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा. अनुदान न मिळाल्यामुळे इसरूळ येथील शेतकऱ्यांनी आंबा बागेवरती फिरवला नांगर. फळबाग योजनेअंतर्गत केली होती 5 एकरांमध्ये लागवड. निसर्गाशी 2 हात करत हिमतीने शेतीत परिश्रम घेणारा शेतकरी कृषी विभागाच्या दुर्लक्षाचा बळी पडला. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न केल्यास रेल रोको आंदोलन. शेतकरी शेतमजूर परिषदेमध्ये बच्चू कडू यांनी दिला राज्य सरकारला इशारा. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यापैकी साधारणतः 21,000 कोटींची रक्कम ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. महत्त्वाची बातमी. राज्य सरकारचे 6,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 6,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती दरवर्षी 12,000 रुपये जमा करण्यामध्ये येत असतात. पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 21 हप्ते जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई मिळण्यासाठी कायद्याची तरतूद करणार. केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली माहिती. राज्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान होत असते परंतु शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई मिळण्यास अडचण निर्माण होते. परंतु आता शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई मिळण्यासाठी कायद्याची तरतूद करणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. केंद्राच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा. भाव दाबण्याचे सुनियोजित षडयंत्र. भारत दिघोळे यांचा गंभीर आरोप. सध्या जर बघायला गेलं तर केंद्राच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून भाव दाबण्याचे सुनियोजित षडयंत्र सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत असल्याची टीका भारत दिघोळे यांनी केली आहे. शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार. सरकार अनुदान उपलब्ध करून देणार. सातारा जिल्ह्यामध्ये रुस्ते चळवळ. उत्पादन खर्च कमी होणार. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देण्यामध्ये येणार आहे. 2000 गावातील दुष्काळ स्थितीवरती शिक्कामोर्तब. खरीप हंगामातील अंतिम 47 पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर. अमरावती जिल्ह्याची अपडेट असून अमरावती जिल्ह्याची 47 पैसेवारी जाहीर. उमरीच्या शेतकऱ्यांनी वांग्यातून कमावले 9 लाखांचे उत्पादन. केल्याने होते रे अधिक केल्याची पाहिजे या उक्तीचा प्रत्यय आता उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. उमरीच्या शेतकऱ्यांनी वांग्याच्या पिकामधून तब्बल 9 लाखांचे उत्पादन घेतले आहे.
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनेक शासकीय योजनांचे पैसे जमा होत असतात, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता पीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून हप्त्याच्या लाभासाठी आणि पीक विम्याच्या लाभासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। सोबतच शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। ही 2 कामे करणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। रब्बी हंगामामध्ये ई-पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक, परंतु शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद सरकारच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ई-पीक पाहणीसाठी 24 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत असल्याची माहिती समोर। महत्त्वाची बातमी, आता पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून आता परतावा देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ सध्या बघायला मिळत असली तरी समोर आलेल्या माहितीनुसार 20 जानेवारीनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळणार। विदर्भामध्ये थंडीचा कडाका वाढला। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील तापमानामध्ये चढउतार सध्या बघायला मिळत आहे। विदर्भामध्ये थंडीचा कडाका काहीसा वाढला आहे। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानामध्ये काहीसे चढउतार सध्या आपल्याला बघायला मिळत असून अजून या ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यता। येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जनसमर्थनवरती मिळणार शेतकऱ्यांना पीक कर्ज, राष्ट्रीय बँकांमध्ये अंमलबजावणीचा पहिला टप्पा। तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।